झोमॅटो डिलिव्हरी करता करता मला एका ठिकाणी फ्रीज कोल्ड्रिंक मिळालं. का मिळालं, कसं मिळालं बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी डिलिव्हरी करणार 7 ते 12 या टायमिंगमध्ये. मला फर्स्ट ऑर्डर आली होती बेल्जियन वेफल्सची आणि ही ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी मी पाटील नगरमध्ये गेले होते आणि इथे ऑर्डर डिलिव्हर केली. नंतर परत मला बेल्जियन वेफल्सचीच ऑर्डर आली होती आणि ही ऑर्डर तिथल्याच साईडला एक सोसायटी होती, तिथे डिलिव्हर करायची होती किनारा हॉटेलच्या वरती. नंतर मला ऑर्डरच नसल्यामुळं मी निगडीमध्ये जायचं ठरवलं. चिखलीमध्ये जास्त ऑर्डर्स नव्हत्या, मग मी म्हटलं निगडीमध्ये जाऊ आणि तिथे ट्राय करू. नंतर मला तिसरी ऑर्डर आली होती इथल्या भूमिका हॉटेलची आणि ही ऑर्डर डिलिव्हर केली होती या सोसायटीमध्ये. इथे थोडासा वेळ लागला होता. नंतर मला इथली ऑर्डर आली ती वाकडमधल्या किचन आउटलेटची. ही ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी मी चालले होते. कस्टमरचा मला मेसेज आलेला आहे, थोडासा वेळ लागला तरी हरकत नाही, गडबड करू नका. असे खूप कमी कस्टमर असतात, नाहीतर कॉल करून विचारतात कुठे ऑर्डरला इतका वेळ का लागतोय. नंतर आली होती मला झोमॅटो हबची ऑर्डर आणि इथे ऑर्डरसाठी मला 35 मिनिट तरी वेट करावा लागला होता. ती ऑर्डर मी डिलिव्हर केली होती अक्षर 11 मिनिटामध्ये. मला परत झोमॅटो हबचीच ऑर्डर आली होती ना. आता मला ही ऑर्डर रेडीच होती. मला असं बघून चांगलं वाटलं की रेडीच आहे ऑर्डर, तर चला लवकर भेटेल. पण नाही, ऑर्डर रेडी असून पण मला 20 ते 25 मिनटं वेट करायला लागलं. त्यानंतर मला कुठे जाऊन ती ऑर्डर माझ्या हातामध्ये मिळाली. दुसऱ्यांदा जी झोमॅटो हबची ऑर्डर आली होती ती मी ऑर्डर डिलिव्हर केली होती रोहित या अपार्टमेंटमध्ये. नंतर मला ऑर्डर आली होती इथल्या डेअरीच्या आईस्क्रीमची ऑर्डर आणि ही ऑर्डर डिलिव्हर केली. नंतर आली होती मला राधाकृष्ण रेस्टॉरंटची ऑर्डर. ही ऑर्डर या सोसायटीमध्ये डिलिव्हर केली. नंतर मला ऑर्डर आली होती KFCची आणि इथे मला जवळजवळ 35 ते 40 मिनिट वेट करावं लागलं होतं, कारण त्यांचं होतं ऑर्डर रेड चिकन ब्रेस्ट आणि या ऑर्डरसाठी त्यांना प्रिपेअरिंग करायलाच वेळ लागत होता. तर त्यांची काही चुकी नव्हती बिचाऱ्यांची. त्यांनी मला इतका वेळ वेट करावं लागतोय म्हणून त्यांनी मला कोल्ड्रिंक ऑफर केली होती आणि त्यानंतर मला ऑर्डर मिळाली. ही ऑर्डर होती पिंपळी सौदागरच्या KFC. या ऑर्डरला लेट झालं होतं. मला वाटलं होतं कस्टमर विचारतील काही आणि ते थोडंसं लिकेज पण झालं होतं, तरी पण मला कस्टमर काहीच बोलले नाही. त्यानंतर मला आली होती इथल्या केकची ऑर्डर आणि ही ऑर्डर डिलिव्हर करायची होती. या सोसायटीमध्ये डिलिव्हर करण्यासाठी आले होते आणि इथे मस्त रांगोळी काढलेली होती राम आणि सीतेची रामनवमी निमित्त. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी घेते. बाय.